नातू ते घराकडे लक्ष देतो जरासं. मी येतो वावरातून. आप्पा मग पाहुणे येणार होते ना. अरे पाहुणे येणार होते तर किती वेळचा वाट फोन राहिलो, काही नाही आले नाही, काही नाही, फोन नाही. आता मी त्याला वावरातूनच फोन करतो. ठीक आहे मग. अरे त्या बकऱ्या हाकाल ना तिकडल्या जाईन ना त्या दुसऱ्याच्या वावरात मोमलते ना तो वावरवाला. मग अरे पाहुणेले तर फोनच करा जायला. उठाइए ना, उठाइए ना. हा राम 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 किसनराव. हा राम राम आप्पाजी. हा किसनराव बोलतो ना. काय म्हणते मग? काय म्हणता म्हणजे आप्पा? लग्नाबद्दल विचारून आलो मी. काय म्हणते तुमचा नातू? आमची पोरगी पसंत आहे नाही आहे सांगा म्हटलं. तुमची पोरगी मस्त आहे म्हणा, त्याच्याबद्दल काही वाद नाही. कोणी खोट नाही काढू शकत तिच्यात. डोळे लावून पसंत करते कोणी तिले. पण नातू नाही म्हणते ना, काय करावं मग आता? कोण आप्पा? कायच्यासाठी नाही म्हणते? त्याचं काय किशनराव, माहोल आहे खराब. कोणी कोणाला ड्रामात ढकलून देईन, पाण्यात जैरच देऊन देईन, हा नाही तर पाळावून ढकलून देईन. कोणाला सांगता येते काय? भरोसा आहे काय? म्हणून तर जरा येऊन राहिला. अरे आप्पा असं भेलायला जमत असते काय? हा पाचही बोट सारखे असते का? पहा बरं तुम्ही सांगा बरं. अरे बा मी तर तयार आहे, पण जेले लग्न करायचं आहे तो नाही म्हणते ना. मग मी काय करू? मी काय करू मग आप्पा? हा मला तुमच्या घरी संबंध पाहिजे होता. असं कर ना मग, 20 वर्षाचा बॉन्ड लिहून घ्या. स्टॅम्प पेपरचे पैसे मी देतो लागन तर 500 रुपये. माया पुराले जर बा कशानं काही झालं हा तर तुमची पोरीवाल्याची मला अर्धी प्रॉपर्टी लागन. अबे बैताड तोंड्या. का आप्पा तुम्ही मला बैताड तोंड्या म्हणून राहिले? नाही 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 तुम्हाला मी म्हटलं ते बकरा चारणारा पोट्टा आहे ना, ते झोपलं होतं. ते बकरा दुसऱ्याच्या वावरात चालल्या जाईल ना, म्हणून म्हटलं त्याले. बरं मी काय म्हणतो, ज्या दिवशी तुमची पोरगी माझ्या नातवाला घेऊन अलग राहील, रुको जरा सबर करो. त्या दिवशी हे लग्न मोडलं म्हणून समजून जा. पण मी काय म्हणतो आप्पा, आता पण घेऊन काहीच नाही. आम्हाला अजून जर काही तुम्हाला सांगायचं असलं आणि आठवण आली तर आम्ही तुम्हाला फोन करून सांगू. पण आप्पा तुम्हीच सांगा, असं भेल्यानं कसा संबंध जोडून काय? अरे किशनराव आता जमाना बदलला. पहिले पोरी भेट होत्या, पोरगा कसा निघन म्हणून. आता पोरीला भ्या लागते ना. पण आप्पा आमची पोरगी चांगली शिकली आहे ना, ग्रॅज्युएशन झालेली आहे ना. मग आमचं नातू ग्रॅज्युएशन झाला ना चांगला. हा जसं तुमची पोरगी तुम्हाला प्यारी आहे, मग आमचा पोरगा आम्हाला प्यारा नाही राहील काय? हा पहिले पहिले नवीन नवीन नवरी येते, 5-6 महिने चांगली राहते, 12 महिन्यात मग तमाशा चालू करते. आणि शेवटचं सांगतो तुम्हाला, आता जसं तुम्ही तुमच्या पोरी शिकवता त्या सासरी गेल्यावर कसं राहायचं बाई, कसं वागायचं, तसं आता आम्ही आमच्या पोराला शिकवणं चालू केलं म्हटलं. हाव नसतं काय? हा अरे नाही लग्न होईल त्याचं, मुंजा राहील तो. जिवंत भेटणं आमचं आम्हाला पोरगं पाहायला ठेवूया ना, हातपाय चांगले येऊन त्याचे. मग आप्पा मी नाही समजू काय संबंध? तुम्ही सांगा. नाही मी आता तुमच्या घरी येतो, चहा पाणी घेतो, नाश्ता करतो मस्त. हा मग तुम्हाला ते नाही म्हणतो का राजे शोधते का तुम्हाला? हा गजाला ताप येण्याकरता गोष्टी करून आहे तुम्ही. बिलकुल बोलणं करा नंतर. आता बकरा आकला नेऊन जगन हट हट. बोलला गरम आहे बुडा काय आता.